या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी त्यांनी सांगितलं, जीवनामध्ये योग असेल तर आपण मनाला शांती, शारीरिक शांती, शरीराला एक आयाम मिळतो. आणि इथल्या महिलांनी, इथल्या स्थानिक सगळ्या नगरसेवकांनी मागणी केलेली की एक योगांना साठी एक विरुंगळा केंद्रासारखं बांधून द्या. आणि त्या पण दिलेल्या आज बघितलं आपण, सर्व लोकांना त्याचा फायदा होणार आहे. नुसतं योगाच नाही तर वेगवेगळे विविध कार्यक्रम आपण, मग ते हळदी कुंकू असतील, बारसा असेल, साखरपुडा असेल, बर्थडे असतील, वेगवेगळे डान्स प्रोग्राम, सगळ्यासाठी हा प्लॅटफॉर्म यूज करू शकतो. आणि आमच्या CBD मध्ये इतकी शांतता आणि सगळी चांगली मिळून मिसळून राहणार लोक आहेत. आणि त्यांच्यासाठी आमदार निधीतून आपण हे केलेलं आहे. डॉक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ॲम्ब्युलन्स इथं फायर ब्रिगेडला आहे, आपण ठेवलेली आहे 18-18.5 लाखाची. ती तुम्ही यूज करू शकता. नाही, आता आमच्याकडे पवार साहेब आलेले आहे, सिनियर PI. त्यांना सगळ्यांनी सांगितलं की संध्याकाळी ते पेट्रोलियम व्हायला पाहिजे, कारण गरगुले वगैरे, गुटखा खाणारे वगैरे जे रात्री येतात आणि बसतात आणि नको ते उद्योग करतात, तर त्यासाठी पवार साहेबांनी सुद्धा सांगितलेलं की आम्ही ते निश्चितच काळजी घेऊ. आणि असे प्रकार जे जेटीवर करतात दिवाळा गावचे, त्याच्याला सुद्धा पायबंद आला पाहिजे. आणि त्यासाठी मी तशी मागणी आणि व्यूहरचना केली.